कभी तादाद नहीं मांगा करते। सर पे बांध के कफन हक के लिए लड़ते हैं। शेर कभी कुत्तों से दाद नहीं मांगा लोगों ने इस प्रोग्राम के लिए विरोध किया हमारी आंखें कि हमारी आंखें किसी के पलकों की मोहताज नहीं। भाई अगर शेर पसंद आए तो जोर से ताली बजा देना, क्योंकि हमारी आंखें किसी के पलकों की मोहताज नहीं। इन झूठी सियासतों के सपनों की मोहताज नहीं। ये जय भीम मित्र मंडल चीख कर कहता है प्रणय, अब ये बाबा साहब के बच्चे किसी के टुकड़ों के मोहताज नहीं। ये बाबा साहब के बच्चे किसी के टुकड़ों के मोहताज नहीं। लगी जो वो बुझा कर चला गया, कि लगी जो आग वो बुझाकर चला गया। इंसानियत का गांव बसाकर चला गया कि पंजाब भाई मनोज राजा जिसे पग पर रुलाया गया, वो बहुजन समाज की इज्जत बचाकर चला गया। वो बहुजन समाज की इज्जत बचा के चला बुद्धवासी महार लड़ले कशे पेशवेसी फटले कशे।
लहान लहान लेकरांनो तुम्ही खास करून लक्ष असू द्या. आपले 500 महार कसे लढले. एक रात्र आणि एक दिवस इतक्या कळकळत्या थंडीमध्ये ती लढाई चालली. ती कशी चालली कशाची लढाई होती ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. की महार लढले कसे पेशव्याशी फडले कसे हिंगा कसा दावला. महार लढले कसे पेशव्याशी फडले कसे हिंगा कसा दावला. महार लढले कसे पेशव्याशी फडले कसे हिंगा कसा दावला. महार लढले कसे पेशव्यांशी भिडले कसे हिंगा कसा दावला. हातावर घेऊन जीव धावावर गेले घाव विजय कसा दावला. आणि मग आहे पुरावा आहे पुरावा भीमाच्या कोरे गावाला. आहे पुरावा भीमा 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 कोरे गावाला. महार लढले कसे पेशव्याशी भिडले कसे हिंगा कसा दावला. महार लढले कसे पेशव्याशी भिडले कसे हिंगा कसा दावला. ही लढाई फक्त त्या 500 महाराजांच्या परिवारापुरती लढाई नव्हती. या संपूर्ण आज आपल्या समाजावर जे अन्याय अत्याचार होत होते या अन्यायाला मुक्त करण्यासाठी त्या 500 महाराजांनी लढाई लढली. कारण महार लढले कसे पेशव्यांशी भिडले कसे हिंगा कसा दावला. हातावर घेऊन जीव धावावर गेले घाव विजय कसा दावला. अरे आहे पुरावा भीमा कोरे गावला. 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 आहे पुरावा भीमा कोरेगावला. क्योंकि सर ये कैसा ये गाने भेजे वाले लोगों के गाने जिनको हकीकत में भेजा है ऐसे लोगों के गाने. क्योंकि 18 से 17 होता दिसंबर की आखिरी रात. दिसंबर की आखिरी रात सिद्धनाकाच्या सेनेने पेशव्यांवर केली मात. पेशनाकाच्या सेनेने पेशव्यांवर केली मात. सिद्धनाकाच्या सेनेने पेशव्यांवर केली मात. 18 से 17 होत दिसंबर की आखिरी रात सिद्धनाकाच्या सेनेने पेशव्यांवर केली मात. आणि मग भाई इंग्रजांनी उठवली बंदी महाराणा मिळता संधी. कित्येकांचे मुंडके उडवले कित्येकाचे तोडले हात. कित्येकाचे तोडले हात. कित्येकाचे तोडले हात. कशामध्ये त्यावेळेस अशी थंडी होती
आता तरी कमी आहे, पण त्यावेळी नुसती बर्फासारखी थंडी होती. मावल्यांनो ते 500 मार कसे लढले असतील के थंडीच्या रातीमध्ये प्रताप उठवाया गंधी, थंडीच्या रातीमध्ये प्रताप उठवाया गंधी, पेशवा पळून लावला. थंडीच्या रातीमध्ये प्रताप उठवाया गंधी, पेशवा पळून लावला. हातावर घेऊन जीव धावावर गेले धाव, विजय कसा दावला. अरे बघ आहे 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 तळक तुम तळक जिंग तळक जिंग आहे पुरावा भीमा कोरेगावला, आहे पुरावा भीमा कोरेगाव. क्योंकि कि हम महार की औलाद है, कोई लंगड़े लूले नहीं है, और हम जय भीम वालों के घर भी उजड़े नहीं है. अबे भीमा कोरेगांव में मिलोगे तो आगे से कर लो राल. हम महार की औलाद है, कोई लंगड़े लूले नहीं है, हम जय भीम वालों के घर भी उजड़े नहीं है. भीमा कोरेगांव में मिलोगे तो आगे से वार करना राहुल. अबे हम बाबा साहब के बच्चे ही बेटा तेरे जैसे हिजड़े नहीं है. चुरायू वीर धुरंधर आहे महारांचे. क्या कहने रंगारी मामा, क्या कहने चुरायू वीर धुरंधर आहे महारांचे. रंगारी मामा दाखले अजरामर आहे महारांचे. चुरायू वीर धुरंधर आहे महारांचे. दाखले अजरामर आहे महारांचे. शब्दासाठी मेले पण हरामी ना केली. अभि या महाराष्ट्रावर उपकार आहे महारांचे. ही लढाई कोणासाठी झाली? कोणासाठी झाली? ही लढाई जे झाली ना नाही हो तुमच्यासाठी. ही लढाई जे झाली हे छत्रपती संभाजी राजाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ही लढाई झाली. त्यावेळेस घराच्या बाहेर कोण निघाले? आपले महाराज घराच्या बाहेर निघाले. त्यांनाच कचाकच कापून टाकले. ते काय साधे सुधे लोक होते काय? एवढाली पाय होते द्यायची, हाईट असतं द्यायच्या. माळी कुणबीना मराठा पेटला, तेली माळी कुणबीना मराठा पेटला. अपमान ना कुणाच्या जिव्हारी. अबे छत्रपती संभाजी राजाचा बदला भीमा कोरेगावी 500 महारांनी घेतला. पळून लावला. हातावर घेऊन जीव धावावर गेले धाव, विजय कसा दावला. आहे पुरावा भीमा कोरेगावला. तुम्हाला मला जाय आहे पुरावा भीमा आहे पुरावा भीमा. जोरात सर्वांचा आवाज आला पाहिजे. आहे पुरावा भीमा आहे पुरावा भीमा को. म्हणून या हरामखोर लोकांना म्हणतोय, ज्यांनी केली असेल त्यांना म्हणतोय की रणमैदानी लढणारी ती महाराची जात होती. कापले 28,000 पेशवे अशी ती पौलाद होती. अबे भीमा कोरेगावी मानवंदना देण्यास गेले जे लोक, त्यांच्यावर दगडफेक करणारी हिजड्याची औलाद होती.
देखिए आखिरी शेर मनोज राजा गोसावी साहेब लिहितात गोविंदाचा जाता जीवन गेला पळूनी बाजीराव गोविंदाचा जाता जीव गेला पडूनी बाजीराव साक्ष देते उभ्या जगाला साक्ष देते उभ्या जगाला साक्ष देते उभ्या जगाला ते भीमा कोरेगाव कुणी तिथे ठेवला देह कुणी किती घेतले जीव कुणी तिथे ठेवला देह कुणी किती घेतले जीव साक्ष देते आजही राव बघा भीमा कोरेगाव आजही राव बघा भीमा कोरेगाव साक्ष देते आजही राव बघा भीमा कोरेगाव स्वाभिमानाची लढाई होती अस्मितेची लढाई होती ज्या आमच्या समाजाच्या गळ्यात मळका होता आणि कमरेला झाडू होता ते झाडू सोडण्यासाठी कमरेचा फळा सोडण्यासाठी या 500 महारांनी लढाई लढली संभाजी राजाचा खुनाचा संभाजी राजाचे तुकडे वेचले म्हणून आपल्या समाजाच्या गळ्यात मळका आला आणि कमरेला फळा आला तो फळा सोडण्यासाठी ते 500 महार दिवस रात्र लढले म्हणून दाखवली आणि बाली 500 महाराणी दाखवली आणि बाली 500 महाराणी दाखवली आणि बाली 500 महाराणी झेंडा कसा रोवला दाखवली आणि बाली 500 महाराणी झेंडा कसा रोवला हातावर घेऊन जीव धावावर गेले घाव विजय कसा दावला भाई आहे पुरावा भीमा कोरेगावला 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 आहे साहब लिखते हैं ही लढाई साधी सुधी लढाई नव्हती संभाजी राजाला औरंगजेबाला पकडून देणारा कोण होता संभाजी राजांना औरंगजेबाला पकडून देणारा कोण होता कृष्णा भास्कर कुलकर्णी नावाचा ब्राह्मण या ब्राह्मणानं संभाजी राजाला औरंगजेबाला पकडून दिले त्या औरंगजेबाने संभाजी राजावर 40 दिवस अत्याचार केले त्यांनी गर्दन झुकून दिले गर्दन कापली हात पसरलेले हात तोडले हात पाय तोडले
आपल्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि वळू बुजुर्ग मध्ये फेकून दिले. तिथल्या लोकांना सांगितलं जर कोणी तुकडे वेचले त्यांचं शिरकलम केल्या जाईल. कोणीच घराच्या बाहेर आलं नाही. गणपत महार घराच्या बाहेर आला. संभाजी राजाच्या शरीराचे तुकडे वेचले. शिंप्याकडे नेली. शिंप्याला विनंती केली ती शिवलेत आणि ते संभाजी राजाला वळू बुजुर्ग मध्ये स्वतःच्या मालकीच्या जागेवर महारवाड्यात समाधी दिली. अग्नी दिली. जवाई बातमी औरंगजेबाला माहित पडली तेव्हा त्या गणपत महाराजच्या परिवारासोबत सर्वांची शिरकलम केले. सर्वांचा खून केला. गळ्यात मणकं टाकलं. कमरेला झाडू टाकलं. घराच्या बाहेर निघण्याची मनाई गेली. कशामुळे आम्ही संभाजी राजाच्या शरीराचे तुकडे वेचले म्हणून. बरं इथंच थांबलो नाही. सिद्धनाक या सिद्धनाकाला इंग्रजांनी विनंती केली कारण की महार इतके खतरनाक होते. जीवावर उद्धार झालेले होते. यांच्या हे इतक्या खराब परिस्थितीला ते 500 महार जीवावर उद्धार झाले होते. काही पण होई आपल्याला लढाई अस्मितेची लढाई लढायचीच आहे. याच्यासाठी इंग्रजांनी सिद्धनाकाला विनंती केली की पुण्यात तुम्ही आम्हाला आमची राजधानी स्थापित करून द्या. तुम्ही आम्हाला जे मागाल आम्ही तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. पण सिद्धनाकाने काही धन दौलत काही मागितलं नाही. सिद्धनाकाने एक अट मांडली की मी तुम्हाला पुण्यात तुमची राजधानी स्थापित करून देतो. एक माझी अट आहे जे माझ्या समाजाच्या गळ्यामध्ये मळकाय कमरेला झाडू आहे ते तुम्हाला सोडावं लागेल. त्यावेळेस मी पुण्यात तुम्हाला तुमची राजधानी स्थापित करून देईल. इंग्रजांनी मान्य केलं. तेव्हा ते 500 महार वळू बुद्रुक मध्ये गेले आणि संभाजी राजाच्या समाधीचं दर्शन घेऊन संभाजी राजाला म्हणाले हे संभाजी राजे तुमच्या खुनाचा बदला घेण्यास आम्ही 500 महार निघालो. आम्हाला शक्ती द्या. आम्हाला ताकद द्या. आम्हाला आशीर्वाद द्या. तेव्हा भीमागोरे गावचा इतिहास घडला की 500 महारांनी 28,000 पेशव्यांना कापून टाकलं. त्या महारांची औलाद आम्ही आहोत. ते ताकद ते रक्त आजही आमच्या जिवंत आहे. आम्हाला तलवारी काढण्यासाठी मजबूर करू नका. त्या तलवारी 500 महारांच्या तलवारी आज सुद्धा आमच्या घरामध्ये आहेत. आज सुद्धा आहेत. धार लावून तयार आहेत. पण बाबासाहेबांनी आम्हाला शांतीचा मार्ग दिला. नाहीतर आम्ही शांत नाहीतर मग आम्ही कच्चे खाणारे लोक आहोत रे बापा. साधे लोक नाहीत ना राजे. बाबासाहेबाच्या नावावर राजे सख्या बापाला जर कोणी शिवी दिली तर ऐकून घ्यायची ताकद ठेवतो आजी आपण. बाबासाहेबाची इकडे जर कोणी बोटही गेलं तर बोट नाही पुरा हात कापण्याची ताकद ठेवतो. एवढे खतरनाक बाबासाहेबाची लेकर आहे. म्हणून तर म्हणतोय कि इस देश में आदमी के हाथों आदमी हलाल नहीं होता. अंग्रेजों को कभी अपना सलाम नहीं होता. इस देश में आदमी के हाथों आदमी हलाल नहीं होता. अंग्रेजों को कभी अपना सलाम नहीं होता. छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास के बाद महारों को तलवार चलाने की इजाजत होती सागर तो माँ कसम ये भारत कभी गुलाम नहीं होता. पाठी मागून वार करणे यायची बिमारी आहे. कॅप्सूल ले लो दादा. पाठी मागून वार करणे यायची बिमारी आहे. पेशवाई तर मेली. आता तुमची बारी आहे. लढाईसाठी ते पुढे येणार नाही राहुल. कारण त्यांना माहित आहे की इथला महार लय भारी आहे. पेशवाई काढण्यासाठी पाखंडी मोडण्यासाठी पेशवाई काढण्यासाठी पाखंडी मोडण्यासाठी कमरे सानी गळ्यातील चिल्लर कमरेचा आणि गळ्यातील कमरेचा आणि गळ्यातील झाडू गाळग काढण्यासाठी झाडू काढण्यासाठी झाडू गाळग काढण्यासाठी झाडू गाळग सर बांधले पेशवाईच्या मढ्याला घडवाया पुढच्या पिढ्याला मुक्त संचारी करण्यासाठी आकाशी कळण्यासाठी आकाशी
पायातील गाणी काळ किती घावला हातावर घेऊन जीव धावावर गेले घाव विजय कसा दावला आहे पुरावा भीमा कोरगावला आहे की नाही किती लोक तयार आहेत किती लोकांना माहित आहे भीमा कोरेगावी काय आहे म्हणून हात वरती करा जरा तो शंगर फेंगर मनात बोलत होता त्या इंग्रजाच्या विजयाचा स्तंभ आहे म्हणून अबे शंगरे करणी जयभू सारखाच होता पाहिले आहे पुरावा भीमा कोरगावला एका तालात सगळ्यांचा आवाज आला पाहिजे बसव काकू बस मोठी माय कुठंच जात नाही काका लोट नको घेऊ जोपर्यंत तुम्ही इथं आहे तोपर्यंत माणूस कुठंच जाणार नाही काळजी त्यालाच आहे सर पुरावा भीमा कोरेगावला आहे पुरावा भीमा जोरात आहे पुरावा भीमा कोरेगावला आहे पुरावा भीमा